आणि हे गोष्ट मी दोघांकडे बी ऐकलं, दोघंही हेच गोष्ट सांगितले. हे त्यावेळेमध्ये मला आश्चर्य वाटलं. तिथं ऐकत असताना अंगावर शहारे आले सगळं. मग लक्षात घ्या, साक्षात मुली ध्यानस्थ होऊन बसलेलं आत जोत असलेले त्या दोघांनीही दर्शन घेतले. म्हणून तिथून दर्शन झाल्यानंतर त्याने सांगितले, तिथं असलेले सर्वांनी सुद्धा त्यांनी दर्शन घडवून दिले. हे बघा, इथं माऊली आहेत ना, शिवयोगी समाधी राजे शिवयोग साधक इथं आहेत. हे पहा, हे पहा, सगळ्यांना त्याने दर्शन घडवलं. परत तो दरवाजा बंद करून तिथून त्याने बांधकामाला सुरुवात केली. म्हणूनच आज तुम्ही पाहतो तर मंदिर एवढा मोठा कशासाठी आहे, तर खाली एक रूम असल्यामुळे एवढा मोठं मंदिर आहे. अनेक ठिकाणी तुम्ही पाहत असेल मंदिर छोटा छोटा असतो ना. कधी कल्पना आणा ना, एखादं मंदिर तुम्ही गेला, मंदिर कसं छोटा असतो, छोटासा असतो ना. बघा, फक्त ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तुम्ही गेला तर मोठं मंदिर दिसतो. माणसाने तयार केलेलं मंदिर किती बाय किती असतो, जास्त जास्त 9x9 करतो आम्ही. फार मोठं काय 11x11 करतो, कारण ते आपण करतो ना. परंतु इथं काय आहे, तर माऊलीची जे काही समाधी जागा आहे तेवढा जागा सोडून यांनी मोठं मंदिर काढलेले आहे. मग त्यावेळातलं ह्या सर्वांनी जिवंत माऊलींचं दर्शन त्यावेळामध्ये त्यांनी केल्यामुळं मंदिर प्रमाण फार मोठं व्हावा म्हणून त्यावेळामध्ये सर्व शिवाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला हा मंदिर एवढं भव्य दिव्य झालं. मग सांगायचं